गाई स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई आज घेतली सुट्टी कारण आज होती अमावस्या. आज जायचंय मडीला चाललोय कानिमनाथचं दर्शन घेऊन येतो आणि जायचंच होतं. तर आपल्या वावरात आज आऊत हाकाला हे मामा आलेत. आऊत चालू आहे. एवढं आऊत हाकायचं झालं का मी झालो मोकळा लगेच वे टू मडी. तर भाई बघत राहा माझ्या येण्याच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग कंटिन्यू करा. काहीच आपल्या वरचा एवढं पट्टा झालाय. आता खालच्या पट्ट्यात लावलंय आऊत. मग एवढा आऊत झाला का मी चाललो मडीला. माझ्यासोबत कोण जाणार आहे आज? दत्ता भाऊ वर बघ. दत्ता भाऊ याकडं जाऊ कोण नव्हतं मोकळं पुण्याला घेऊन चाललंय. हे मोकळाच असतो काय. तर आता झालंय वरचा पट्टा. आता खालचा पट्टा आऊत हाकायचं झालं का आमचा बंटी दादा सुद्धा आला पट हे हाकायला आऊत हाकायला. तर भाई एवढं आऊत हाकायचं झालं का आज मग खुरपणी झाल्यावर फवारणी झाल्यावर काय असते कापूस नाही टाइम पाऊसच आहे ना. निसर्ग असा मादर चोरी. मे महिन्याच्या एंडिंगला असा पाऊस येत होता. अंडरपॅन्ट वाळून देत नव्हता. पण आता थेंब मग सगळे आवरलेत. जेवण बिवण केलंय. आता ऑन द वे मडी. दत्त्या सागरापाशी बसलेला तिथून त्याला उचलितो आणि डायरेक्ट मडीला. तर भेटू डायरेक्ट मडीमध्ये. तर काहीच दामणगाव क्रॉस करून आता मडी जवळ आहे. इथून मडीचं मंदिर दिसतंय. डोंगरात पाण्यात येते पावसाळ्यात. आता भाऊ कसं वाटतंय डोंगर इथं इतका गाड्या तर मडीत किती गाड्या किती लोक आवाज येतो नाही एकदा चेक करतो. तर गाडी तिथं काय आवाज क्लिअर आहे ना तर भेटत मडीत डायरेक्ट. तर गाडी तिथं गर्दी इतकी आम्हाला नाही वाटत आमची दर्शन फक्त जायचं बाहेरून दर्शन गर्दी नाव पाठवतो. गर्दी भाव आहे. गर्दी नसते. जसं की तुम्ही पाहिलं गाईज वर किती गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही हात जोडे बाहेरून पण आलो निघून. कारण आम्हाला 5 वाजले असते जर नंबर लागलो असतो तर आता जायचं काय माया नको रावलं गर्दी असेल तिथं. चल घरी डायरेक्ट घरी आता ऑन द वे. तर गाईज घरी जाता आता अमरापूरमध्ये थांबलो होते. अमरापूरचं देवीचं मंदिर आहे. मंदिर पहा फक्त. इतकी शांती आहे भाऊ इथं. एकदम रिलॅक्स. अशी शांती मडीत पाहिजे होती. मडीत लय गर्दी लय लोक होते. इथं गाईचा गोठा पण मुक्त गोठा. सगळ्या गावरंग आहेत इथं. इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि मंदिर लय भारी बाबा. इतकं भारी मंदिर आहे. रेणुका माता मंदिर. हे आमचे दत्ता भाऊ आज वेगळ्याच फॉर्म मध्ये. कपडे असे कम घालत असतात बेकार चोटावून.
हे काय हे भरलेले कपडे मला आवडते. टी शर्टच घातला का डाग लागले. मला आवडतात. हा जर तुम्ही फिरायला जात असता नाहीतर कुठे देवा धर्माला जात असता तर चांगले पोरं ना असे प्रेम भंगी नका नाहीतर सार रस्त्याने पुरीच्याच गप्पा आणतात. तिचं असं झालं तिचं तच झालं. तिनं हे केलं तिनं ते केलं. ती हे बोलली ती ते बोल. सार रस्त्याने असं डोकं पॅक झालं. तर फिरायला जाताना तर प्रेम म्हणजे पोरासंग जाऊ नका. अभि मनुष्य देव बिव करून आलाय आणि देऊन चिकन खाऊन आला. लय पापी येतात ते तू. मी नाही घर आलो बरं. मी फक्त बघू राहिलो. हातून नको को. मी खाली घेत नाही फक्त पाहतो. मी आता नॉनव्हेज सोडून देतो. व्हिडिओ कॉल राहिलो घरी दाखवत त्याची. माझ्या घरी काय दाखवलं. दत्त्या जगन राहू दे. हे दत्त्या हे छोटा दत्त्या. दत्त्याचं लय प्रेम तू चाललंय कुत्र्यासाठी. छोटे दत्ता ते काही नाही खात होती. बाहेरचं खात नाही घरचं खातं फक्त. घरच्या भाकरी आणले त्यांनी खाल्ली. हो देवाच आहे. काय सेट चालू आहे. काय सेट चालू आहे. पेक पेक. तर काहीच हा ब्लॉग इथे सेंड करतो. मला माहिती आहे आजचा ब्लॉग काय खास नाही झाला. कारण म्हणलं मडीला जाऊ तिथं काहीतरी तुम्हाला दाखवू. मडीला गेलं तिथं आफाड करते. तिथं काही सुधारा नाही. आणि सोबत कोण दादा भाऊ आपला. त्याचं आत्ता ताजं ब्रेकअप झालं. त्याने असं डोकं खाल्लं महाराष्ट्राने. भाऊ ती जेवली असं का असं भाऊ तसं मला डोकं दुखायला लागलं. आणि मी काय एवढा परफेक्ट ब्लॉगर नाही. म्हणजे शिकू राहिलो असं दम्माने शिका. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मला माहिती आहे एवढा ब्लॉग काय खास नाही तरी पण करा. पुढच्या याच्यापेक्षा भारी नक्की.